नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग्स मध्ये. तर आज आपण चालणार आहोत हेअर कटिंग करायला. तर नवीन हेअरस्टाईल आपण आज करणार आहोत. तर भेटूयात दुकानात. आपला ब्लॉगर आता कटिंग करायला ब्लॉगर गणेशची पण इंस्टाला ब्लॉगर म्हणून आयडिया पण बघू शकता. आपण गणेशच्या दुकानात जस्ट पोहोचलेलो आहोत. सांगू का मित्रांनो, स्प्राईट वगैरे मी जास्त पितच ना. ऊसाचा रस चांगला असतो, पण आपल्या इथं ऊसाचा रसाचा गाडा नाही, त्यामुळं माझा मँगो, आता आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे मँगोचा रस प्यायचा आपल्याला. त्यांना मँगोचा रस प्यायचा आहे, तर आता मँगोचा रस इथं काय भेटत नाही. तू जाऊन घेऊन ये की स्टँड वर जावं लागेल. स्टँड वर जायला एक तर पाय दुखतात, त्यामुळे आज रस प्यायचा काय असं मला वाटतंय. हे का नाही मँगो ब्लॉगर बाळे बेळ्या घालतोय, सोन्याच्या नुसते देखाना करतोय. काय नाही भावा, पब्लिक फक्त कलर मारलाय त्याला. 400 रुपये यायची. अयो इतकं खोटं बोलता का? बरं जाऊ द्या, एखाद्या ऑडियन्स देऊन टाका. तुमचा एखाद्याकडे असेल कोण, जाऊ द्या मला देऊन टाका ती बाळे. कलर मारलाय म्हणल्यावर पा खुश झालेले आहेत. तर आप्पा आता म्हणतो दाढी बी कोरायची. हा ना आप्पा, कटिंग झाली आता दाढी अरे कोरायची. मित्रांनो, कटिंग केल्यानंतर दाढी जर कोरली नाही तर चांगला दिसणार कसा मी? आपल्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे कमेंट्स करा. कडे प्रत्येक वेळेस जर दाढी कटिंग जरी काय असेल माझं, तर मी गणेश शिवाय दुसरं कोणाकडे जात नाही. कारण की या गणेशची क्वालिटी आणि क्वांटिटी A1 क्लास असते. जसं या मित्राने आमच्या गावात, पवरवाडी गावात दुकान टाकलेलं आहे, जसं त्यांनी दुकान टाकलेलं आहे तसं मी या दुकानात येत आहे गणेशकड. क्वालिटीचं जर बोलताल मित्रांनो, अजिबात क्वालिटीत कॉम्प्रोमाइज नाही. क्वालिटीचा विषय असतो आमच्या गणेशकड. तर त्याचं आपण दुकान बघूयात. मित्रांनो, तुम्हाला दुकान जरी छोटं दिसत असलं तरी गणेश हा कारागीर इतका क्वालिटीचं काम करतो. म्हणजे ते म्हणतात ना, मुलींसाठी जसं ब्युटी पार्लर असतं, तसं गणेशकडे आपलं दाढी कटिंग केलेलं आहे. एखाद्या मुलाला ब्युटी पार्लरची सुद्धा गरज पडणार नाही, असं तो हँडसम बनवतो माणसाला. त्यामुळं गणेशच्या दुकानाला तुम्ही 100% व्हिजिट करायचं मित्रांनो. फॉर्मल थोडे वरचे कमी करायचे ते, हाय का नाही आप्पा? करू वाटते ते कर. मित्रांनो, आपण केस वाढवले होते, पण मेंटेन करणं आपल्याला जमा नाही मित्रांनो कामामुळे. त्यामुळे आपण केस कट केलेले आहेत. आप्पा अशी उभी केस करणार आहे तू? शास्त्र अशी उभी जागेवर उभे केस नाही आपल्याला जमत. आपले एकदम सिल्की केस असल्यामुळे उभे होत नाही. डेंजर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त गणेशकडेच भेटणार. कसं आहे हो, मायेचा हात म्हणजे गणेशचाच हात. गणेश खुश झालेले हे होते का नाही गणेश? करू नका ना, तर टेम्पे मारेल. तर आता मित्रांनो बघू शकता, आहेत आपल्या ब्लॉगरची कटिंग बघा. झाली का? चालू केला का? मस्त पैकी केलेले नीट मला दाखव. तर मित्रांनो, आपले कटिंग वगैरे कशी झाली बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आपली कटिंग वगैरे झालेली कशी दाट दिसते ना सांगा कमेंट करून. आणि पुढे तुम्ही दिसत असेल गणेश चाललेला आहे. तर दुपारचे 1:30-2 वाजलेले आहेत. ऊन जास्त झाले, पण माझा नंबर लवकर आल्यामुळे मी आता दाढी कटिंग करून चाललोय. संध्याकाळी लय गर्दी असते. लाल भडक झालाय तू? लाल भडक दिसतोय पाक. लाजते ना. होय, क्वालिटी मध्ये कटिंग झालेली, दाढी बी पूर्ण मस्त, हे का नाही? तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये.